नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर येत्या 17 ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिक जयंती आहे. याविषयी आपण महर्षी वाल्मिक यांविषयी माहिती पाहणार आहोत. महर्षी वाल्मिक कोण होते, काय करायचे आणि त्यांनी काय केले आहे, तसेच त्यांची कथा याविषयी आपण माहिती पाहूयात. वाल्मिकींचे प्रारंभिक जीवन. 2024मध्ये महर्षी वाल्मिकी जयंती. महर्षी वाल्मिकी जयंती हा एक हिंदू धार्मिक सण आहे जो वाल्मिकींची जयंती म्हणून साजरी करतो. हा प्रसिद्ध हिंदू कवी जो हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या काव्यांपैकी एक रामायण लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा दिवस वाल्मिकी धर्मीय समाजाकडून प्रगट दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 2024मध्ये वाल्मिकी जयंती किंवा प्रगट दिवस 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. ही तारीख वर्षानुवर्षे बदलते कारण ती भारतीय चंद्र दिनदर्शिकेद्वारे निर्धारित केली जाते. अश्विन महिन्यात आणि पौर्णिमेला येते. ऋषी वाल्मिकी हा महामार्गावरील डकैत असल्याचे मानले जात होते. त्याचे पूर्वीचे नाव रत्नाकर होते. ते त्याच्या सुरुवातीच्या काळात लोकांना लुटायचे. हिंदू धर्मदूत असलेल्या नारद मुनींना भेटल्यावर त्यांच्या आयुष्यात एक मोठे वळण आले. त्यांनी भगवान रामाचे अनुसरण करण्यास सुरुवात केली आणि अनेक वर्षे ध्यान केले. त्याचे प्रायश्चित्त एका दिवसात दैवी वाणीने यशस्वी ठरले. त्यांचे वाल्मिकी असे नामकरण करण्यात आले. हिंदू धर्मात या संस्कृत कवीचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. वाल्मिकी जयंती कशी साजरी करतात? काही वेळा महर्षी वाल्मिकींच्या जन्माला प्रगट दिवस असेही संबोधले जाते. हिंदू भाविक हा दिवस उत्साहात साजरा करतात. हा दिवस सभा आणि शोभायात्रांनी साजरा केला जातो. या दिवसानिमित्त भाविकांकडून मोफत भोजन दिले जाते. प्रार्थना तसेच पठण केले जाते. महर्षी वाल्मिकींची मंदिरे विविध रंगांच्या विविध फुलांनी आकर्षकपणे सजलेली आहेत. संपूर्ण वातावरण पाहण्यासाठी उत्साही असते. वाल्मिकी जयंती का साजरी केली जाते याविषयी थोडक्यात. वाल्मिकी ऋषी ज्यांनी भारतीय महाकाव्य रामायण लिहिण्याचे श्रेय दिले जाते, त्यांचा जन्मदिवस वाल्मिकी जयंती म्हणून साजरी केला जातो. हिंदू परंपरेत वाल्मिकी हे महान कवी आणि ऋषी म्हणून पूज्य आहेत. रामायण त्यांच्या कामांपैकी एक, भगवान राम, त्यांची पत्नी सीता आणि त्यांचे सहकारी हनुमान यांची कथा सांगते. श्रद्धेने भक्त वाल्मिकी जयंती साजरी करतात. प्रार्थना करण्याचा हा दिवस. रामायणातील कवितांचे पठण करतात आणि महाकाव्य शिकवणारे धडे आणि आदर्श विचारात घेतात. हा ज्ञानाचा, नैतिकतेचा आणि रामायणाने शिकवलेल्या शाश्वत धड्यांचा उत्सव आहे. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार वाल्मिकी जयंती सामान्यतः अश्विन महिन्यातील पौर्णिमेला येते. या उत्सवांमध्ये सत्संग, रामायण वाचणे किंवा ऐकणे आणि साहित्य आणि अध्यात्मात वाल्मिकींच्या योगदानाचे महत्त्व सांगणारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होतो. वाल्मिकींचा जन्म किंवा मृत्यू केव्हा झाला? वाल्मिकी ऋषींच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा अचूक अज्ञात आहेत आणि विविध स्रोतांनुसार त्या बदलतात. हिंदू पौराणिक कथांमध्ये त्रेतायुग हा 4 कालखंडांपैकी एक आहे आणि असे मानले जाते की या काळात वाल्मिकींचे वास्तव्य होते. 4 युगांच्या चक्रातील दुसरे युग त्रेतायुग अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरेनुसार वाल्मिकी 1000 वर्षांपूर्वी जगल्याचा दावा केला जातो. त्यांच्या साहित्यिक कर्तृत्व, विशेषतः रामायणाची निर्मिती हिंदू संस्कृतीत अजूनही उच्च मानली जाते. जरी
अचूक तारखा अज्ञात आहेत. हिंदू कॅलेंडरमधील अश्विन महिन्यातील पौर्णिमा या दिवशी वाल्मिकी जयंती, जी त्यांची जयंती साजरी करते, त्याचा सन्मान केला जातो. महर्षी वाल्मिकी मंदिराबद्दल तथ्य. महर्षी वाल्मिकांचा सर्वात मोठा उत्सव चेन्नईतील तिरुवनमियूर येथे आहे. हे 1300 वर्षे जुने मंदिर आहे. ऋषी वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर या ठिकाणी विश्रांती घेतली. पुढे त्यांच्या नावावर मंदिर बांधले गेले. ब्रह्मोत्सवम उत्सव दरवर्षी मार्च महिन्यात येतो. पौर्णिमेच्या प्रकाशात दर महिन्याला विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातील. मरुंदेश्वर मंदिर महर्षी वाल्मिकी मंदिराची देखरेख करते. चोलांच्या सार्वभौमत्वात मरुंडेश्वर मंदिर बांधले गेले. आता पाहूयात महर्षी वाल्मिकी ऋषींबद्दल काही प्रश्नोत्तरे. वाल्मिकी ऋषींना त्यांचे नाव कोणी दिले? रत्नकाराने ध्यानात इतका वेळ घालवलेल्या ॲन्थिल संस्कृतमधील वाल्मिक, जिथे वाल्मिकी नावाचा उगम झाला असे मानले जाते, हे या कल्पनेवर जोर देते की कोणीही त्यांच्या पूर्वीच्या कृतींकडे दुर्लक्ष करून गंभीर पश्चाताप आणि समर्पण करून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू शकते आणि ऋषी बनू शकते. हे एक गहन परिवर्तन आणि पुनर्जन्म दर्शवते. वाल्मिकी जयंती ही राष्ट्रीय सुट्टी आहे का? भारतात वाल्मिकी जयंतीला मान्यताप्राप्त सुट्टी नाही. एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक सण असूनही तो राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून ओळखला जात नाही. वाल्मिकी जयंती साजरी करणाऱ्या समुदायांमध्ये रामायण आणि ऋषी वाल्मिकी पूजनीय आहेत. ही एक धार्मिक आणि सांस्कृतिक सुट्टी आहे. वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा कशा आहेत? वाल्मिकी जयंतीनिमित्त आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना खूप आनंदाच्या शुभेच्छा देऊ शकतात आणि त्यांना आशीर्वाद पाठवू शकता. वाल्मिकींचे वडील कोण आहेत? वाल्मिकींच्या वडिलांचे नाव सुमाली असे आहे. मित्रांनो, आता आपण वाल्या कोळी आणि नारद मुनी यांची गोष्ट ऐकूया. कथेचे नाव आहे वाल्या कोळीचा वाल्मिकी कसा झाला. पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो कायम काय करायचा? रानात एक मार्ग होता. तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशांवर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारद मुनींनी बघितले. नारद मुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते. ते नारायण नारायण हा नामजप करायचे. आठवडा झाला तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. 1 मास, 2 मास असे करत करत वर्षे झाली, पण नारद मुनी आले नाहीत. पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता तेथे वाल्या कोळ्याच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्चय केला होता की नारद मुनींनी सांगितलंय ना, ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता पिता शेकडो वर्षे नामजप करणाऱ्या वाल्याला देव एकदा प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता वाल्या कोळी नाहीस. आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला. याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले. वाल्मिकी ऋषी फार प्रेमळ होते. त्यांच्या आश्रमात वाघ आणि हरिणसुद्धा एकत्र राहायचे. हे सगळे कशामुळे झाले? तर नामस्मरणामुळे. मग आपण सुद्धा प्रतिदिन नामजप वहीत लिहूया. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी बनवण्यासाठी त्याला नारद मुनींनी सहाय्य केले. मुलांनो, नारद मुनीच्या सत्संगामुळे वाल्याला आपल्या पापाचा पश्चाताप झाला.
म्हणजे सत्संगामुळे आपण चांगले बनतो, पण आपली संगत वाईट असेल तर आपल्याला चांगले बनावे वाटले की नाही, मग आपण नेहमी चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे. मग मित्रांनो, तुम्हाला वाल्मिकी ऋषी यांबद्दलची माहिती कशी वाटली ते सांगा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.